नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत कढी। आणि कढी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता आणि भातासोबतही खाऊ शकता। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपण घेणार आहोत 1 वाटी बेसनचं पीठ। आपण घेणार आहोत चवीनुसार थोडंसं त्यात मीठ। आपण यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद। तर बेसन पीठला आपल्याला चांगलंसं असं एकजीव करून घ्यायचं आहे। आणि आपण घेतलेला आहोत दही। दहीला चांगलं पैकी असं फेटून घेणार आहोत। त्यामध्ये छोटी छोटी भजी आकाराची आपल्याला तळून घ्यायची आहे। आपण हिंदीमध्ये पकोडे पण म्हणतो याला। तर हे बघा, आणि अशी आपल्याला भजे तळून घ्यायचे छानसे, थोडं ब्राऊन कलर होईपर्यंत। आपली भजी फुगलीत बघा, मस्त फुगलेत। तर हे बघा, आपली भजी रेडी आहे। अशी छान पैकी भजी आपण तळून घेतली आहे। मोहरी टाकलेली आहे, यामध्ये मिरची, यामध्ये आपण टाकणार आहोत जे फेटून घेतलेली दही, ती यामध्ये ॲड करणार आहोत। टाकणार आहे थोडीशी लाल मिरची, छानशी त्याला लाल मिरची पावडरला हे करून घेतलेलं आहे। आता आपली ही कढी पांढरी झालेली आहे, तर वरून हळद टाकणार आहे मी। वरून टाकल्याने कढी फुटणार नाही आणि मीठी वरून टाकल्याने फुटणार नाही आपली कढी। आता यामध्ये टाकणार आहोत आपण चवीनुसार मीठ, आणि आपण आता टाकणार आहोत त्यामध्ये तळलेली भजी। अशी भजी टाकून घ्यायची आणि अशी छानपैकी असं हलवायचे आपल्याला, आणि आपल्याला स्लो गॅसवर झाकून ठेवायचे थोडा वेळ। छानपैकी उकळी आलेली आहे आणि आपले भजी छानपैकी नरम पडलेले आहेत। मध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे। तर तुम्ही बघू शकता अशी छानपैकी आपली कढी बनलेली आहे। आणि ही भजी टाकून कढी बनवली ना तर अजूनही खूपच टेस्ट लागते। तर हे बघा, बनवा तुम्ही ही घरी, नक्की तुम्हाला आवडेल। आणि माझं चॅनल खरंच नवीन आहे तर मला सपोर्ट द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याने माझं नोटिफिकेशन तुम्हाला पडेल, तर प्लीज मित्रांनो मला सपोर्ट करा।